एखादा हॉस्टेलमध्ये गेला, गुरुकुलामध्ये गेला, तर तिथली शिक्षक मंडळी त्याचा इतका सांभाळ करतात की त्याला घरची आठवण आली नाही पाहिजे. तद्वत संत महात्मे तुम्हामांवर उपकार करतात म्हणजे नेमकं काय करतात? तुम्हामांचा इतका सांभाळ करतात की तुम्हामांना जीव दशेचं स्मरण नाही झालं पाहिजे. अंतिमच्या चरणात तुकोबाई बोलतात सांभाळते. तर सांभाळ करून संत महात्मे करतात काय? तिसऱ्या चरणामध्ये सांगतात शिकविती. म्हणजे संत महात्मे तुम्हामांवर उपकार करतात म्हणजे तुम्हामांचा सुरुवातीला सांभाळ करतात. सांभाळ करून तुम्हामांना शिकवतात. बरं नेमकं काय शिकवतात? तुकोबाई प्रथमच्या चरणात निर्देश करतात निरंतर जागा राहिला. विठ्ठल आणि मला अभंग घेण्याचं एकच कारण होतं की यातली तीनही पद श्री संत नामदेव महाराजांकडे आपल्याकडे लावता येतील. संत म्हणजे ब्रह्मलीन सद्गुरू श्री मोठ्या महाराजांनी नेमकं केलं काय? तुम्हामान करता तुम्हामांना जाग केलं, जाग करून तुम्हामांना शिकवलं. जाग करत असताना, शिकवत असताना दोष विकार आहेत यांच्यापासून तुम्हामांचा सांभाळ देखील केला. नवे नवे तुम्हामांचा सुरुवातीला सांभाळ केला, सांभाळ करून तुम्हामांना शिकवलं. तर नेमकं काय शिकवलं? तर तुम्हामांना निरंतर जाग राहायला शिकवलं. हे ब्रह्मलीन सद्गुरू श्री नामदेव यांचे उपकार आहेत. त्यामुळे जागवितीन, शिकवितीन, सांभाळती या तिन्ही पदांचं जे जे चिंतन आपण दीड तासामध्ये करू, दीड तासामध्ये ते सगळं काही मोठ्या महाराजांकडे आपल्याला चिंतन करता येईल. वास्तविक संतांचे उपकार अशा दोन भूमिका आपण अभ्यासल्या. मात्र महाराज उपकार म्हणायचं नेमकं कशाला? शास्त्रामध्ये उपकार या पदाचा अर्थ यामध्ये दोन प्रकारचे अवयव केलेले आहेत. एक आहे उप, दुसरा आहे कार. कार म्हणजे व्यवहारातली 4 व्हीलर नाही बरं. उपकार शब्द पटवून देण्याकरता उप हे पद ज्या ज्या शब्दांमध्ये आलाय त्याचा विचार करा. आता आपण उपासना करतो, आपण उपवास करतो किंवा आपल्याकडे उपनिषद आपण अभ्यासतो. उपनिषद, उप या शब्दाचा अर्थशास्त्रामध्ये उपनाम समीपे म्हणजे उप म्हणजे जवळ. आता उपनिषद याची व्याख्या जर आपण करू लागलो, गुरु महात्म्यांच्या जवळ बसून जी विद्या संपादन केली जाते त्याला उपनिषद बोला. बरं आणखी पुढे जाऊन विचार पहिला हे पडत नसेल व्यवहार, आपल्याला परिचयाचा शब्द म्हणजे उपवास. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे वास्तव्य करणे. भगवंताच्या जवळ एक प्रकारे वास्तव्य करण्याचं साधन म्हणजे उपवास, असा सरळ सरळ अर्थ आपल्याला करता येईल. तर उपकारामध्ये उप म्हणजे जवळ, कार म्हणजे करणे, जवळ करणे म्हणजे उपकार करणे. मग संत महात्मे कोणाच्या जवळ करतात? तुम्हाला स्वस्वरूपाशी अनुसंधान करून देतात. यालाच वृत्ती प्रभाकरामध्ये अविनाभाव संबंध म्हटलं गेलं. ज्या विना जे होवे नाही त्या अविनाभाव संबंध करेल आनंद वाचन तो परमात्मा नाही आणि तोच आनंद स्वरूप आहे. त्या आनंदाशी अनुसंधान संत महात्मे करून देतात, असा उपकार करतात. बघा संतांचे उपकार आणि उपकार कशाला म्हणावं अशा आपण चिकित्सा केल्या. मात्र उपकार म्हटलं की यामध्ये दोन प्रकारची वृत्ती आढळते. आपण बहुश्रुत मंडळी आहात, नवे नवे प्रपंच करणारी आपण मंडळी आहोत. अनेक वेळेला वाक्य ऐकायला मिळतात, महाराज या गृहस्थाला शून्यातून जे काही निर्माण करता आलं ते केवळ माझ्या उपकारामुळे निर्माण करता आलं, परंतु या गृहस्थाला माझ्या कसल्याही उपकाराची जाणीव नाही. फार कृतघ्न मनुष्य. म्हणजे एखाद्याबद्दल बोलताना आपण म्हणतो ज्याला उपकाराची जाणीव नाही त्याला आपण कृतघ्न बोलतो, आणि तेच एखाद्या गृहस्थाबद्दल बोलताना आपण म्हणतो महाराज याला केलेल्या उपकाराची जाण आहे, फार कृतज्ञ मनुष्य. म्हणजे जो केलेले उपकार लक्षात ठेवतो त्याला कृतज्ञ बोलतात आणि जो विसरतो त्याला कृतघ्न बोललं जातं. पटवून देतो, लक्ष द्या. कृतज्ञ वृत्ती ही सत्कर्माची आहे आणि कृतघ्न वृत्ती ही दुष्कर्माची आहे. शास्त्रामध्ये 3 प्रकारचं पाप सांगितलं गेलेलं आहे. कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप. कायिकामध्ये 3 प्रकार, वाचिकामध्ये 4 प्रकार आणि मानसिकामध्ये पुन्हा 3 प्रकारच्या पापाचं वर्गीकरण आहे. निर्देश करून पुढे निघून जातो. कायिक 3 पाप म्हणजे शरीराकडून घडणारी 3 पाप, चोरी, जारी आणि हिंसा ही शरीराकडून घडणारी 3 पाप आहेत. वाचिक 4 पाप आहेत. कठोर बोलणं, कुटीर बोलणं, असत्य बोलणं आणि असंबंधित बोलणं ही वाचिक 4 पाप आहेत. आणि मानसिकामध्ये पुन्हा 3 प्रकारच्या पापाचं वर्गीकरण आहे. परद्रव्य ध्यान, अहित चिंतन आणि वृथा अभिमान. अशा 10 प्रकारचं पापक मनुष्याकडून दररोज घडतं महाराज. आणखी पुढे जाऊन वर्गवारी केलेली आहे. पाप, उपपाप, अतिपाप आणि महापाप अशा पुन्हा 4 लक्षण आहेत. यामध्ये अंतिमचं जे महापाप यात पुन्हा 5 लक्षण आहेत. ब्रह्महत्या, सुरापान, गुरुदारागमन, सुवर्णाची चोरी आणि या 4 जो संगत करतो असा 5वा महापाप आहे. केले पाप जेणे दोघासी पतन सारिखेचे. एखादा दुष्कर्म करतो आणि केवळ दुसरा त्याला अनुमोदन देतो तर तो देखील महापापी सांगितला. म्हणजे पापाची वर्गवारी पहा शास्त्रामध्ये किती केलेली आहे. आणखी पुढे जाऊन श्री गुरुदेवांच्या मुखामधून श्रवणामध्ये आलेला विचार म्हणतो, या पृथ्वी तलावर भगवंताने 3.5 कोटी प्रकारची तीर्थ निर्माण केलेली आहेत. लक्ष द्या, 3.5 कोटी तीर्थ निर्माण केली भगवंताने या पृथ्वी तलावर. का 3.5 कोटी तीर्थ निर्माण केली? तर 3.5 कोटी प्रकारचं पाप आहे, त्याच्या निवृत्ती करता 3.5 कोटी प्रकारची तीर्थ आहेत. काही मंडळी म्हणतील महाराज 3.5 कोटी प्रकारचं पाप ते असतं कुठं? आपल्या शरीरावर 3.5 कोटी प्रकारचे रोम आहेत. शंका पडत असेल तर मोजून 5 तासभर वेळ आपल्याकडे. 3.5 कोटी प्रकारचे रोम आहेत. एक छिद्रामध्ये एक प्रकारचं पाप राहतं. म्हणून तीर्थामध्ये स्नानाकरता बुडी घेण्याची पद्धत आहे. मला तीर्थाचं महात्म्य सांगायचं नाही का, कारण माझा तो मूळचा विचार नाही. 3.5 कोटी प्रकारच्या पापाची वर्गवारी शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. एवढी पापाची वर्गवारी असू द्या, प्रत्येक पापातून मुक्त होण्याकरता शास्त्रामध्ये काही ना काहीतरी प्रायश्चित्त सांगितलेलं. मात्र एक पाप असं आहे
प्रायश्चित्त मिळत नाही महाराज. निष्कृतिर्विहित राजन निष्कृती, एवढी पापाची वर्गवारी आहे. प्रत्येक पापातून मुक्त होण्याकरता प्रायश्चित्त मिळतं, मात्र जो केलेले उपकार विसरतो, कोणत्याही उपकाराची जो जाणीव ठेवत नाही, अशा कृतघ्न व्यक्तीच्या पापाला प्रायश्चित्त नाही. मला सांगा, आपण कृतज्ञ असलं पाहिजे का कृतज्ञ असलं पाहिजे? थोडा संवाद करा. आपण आपल्यावर झालेले उपकार स्मरणात ठेवावेत का आपल्यावर झालेले अपकार? कीर्तनानंतर जेवण आहे ना, मग 2 वेळा का विचारावं लागतं? थोडा संवाद करा. आपण आपल्यावर झालेले उपकार लक्षात ठेवावेत का आपला झालेला अपमान? उपकार लक्षात ठेवावे, पण आपण ठेवतो काय? अपमान लक्षात ठेवतो. थोडस माफी मागून बोलू, सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन बोलतो. महाराज, सध्याच्या प्रवाहामध्ये आपण प्रपंचातला संसारातला मान अपमान लक्षात ठेवतो, यात नवल नाही. समजलं का? वाक्य पूर्ण करू. तो मान अपमान आता महाराज परमार्थातही आला. वास्तविक परमार्थामध्ये मान अपमानाला जागाच नाही, कारण परमार्थ हा केवळ आणि केवळ भक्ती करत आहे. तरीही पटण्याकरता उदाहरण देतो, कोणाला बोलणं हेतू नाही. महाराज, या गावात गेल्यानंतर आम्हाला चाल दिली नव्हती, येऊ दे आमच्या गावात. विठ्ठल आपण आपल्यावरती झालेले उपकार कधी स्मरणामध्ये ठेवणार नाहीत. आपल्यावरती झालेले अपकार, आपले झालेले अपमान आपण स्मरणामध्ये ठेवतो. सिद्धांत असा आहे की उपकार स्मरणामध्ये ठेवले पाहिजेत. याच्याकरता लौकिक दृष्टांत देतो आणि सिद्धांत पटवून देतो. एक आत्यंतिक जिवलग 2 मित्र आहेत आणि दोघांमध्ये चर्चा चालू होती. अरे, सुट्टी लागली, कुठेतरी फिरायला जाऊ. आता ज्येष्ठ कीर्तनकार मंडळी गोड बोलायचे, जीवनात येऊन एकदा तरी मुंबई पाहावी असं ते म्हणायचे. आता ते दोघंही मित्र मुंबई सारख्या मोठ्या ठिकाणी फिरायला गेलेले. आता मुंबई ठिकाणी एक एक ठिकाण पाहत समुद्र किनारी आलेले आणि दोघांचं संभाषण चालू आहे. त्या संभाषणामध्ये पहिला मित्र दुसऱ्या मित्राला कानाखाली मारतो. काही टोकाला गेलेले आहे भांडण. पहिल्या मित्राने दुसऱ्या मित्राला कानाखाली मारल्याबरोबर दुसरा मित्र काहीच करत नाही महाराज. तो तसाच खाली बसतो. समुद्राची जी रेती आहे त्या रेतीमध्ये लिहून ठेवतो, आज माझ्या मित्राने माझा अपमान केला, त्याने मला कानाखाली मारली. दोघेही तसाच पुढे प्रवास चालू ठेवतात. आता ज्याने कानाखाली खाल्ली असा तो दुसरा मित्र समुद्राच्या किनारी एक प्रकारचे दगड असतात, त्याच्यावर तो चढण्याचा प्रयत्न करू लागतो. सध्याच्या काळातला तरुण होता म्हणून सेल्फीसाठी म्हणा त्याच्यावर चढण्याचा प्रयत्न करू लागतो. मात्र समुद्राचं पाणी सतत त्या दगडांवरती पडलं असल्या कारणानं त्याला एक प्रकारचं शेवाळ आलेलं होतं आणि म्हणून त्याचा पाय घसरतो समुद्राच्या पाण्यामध्ये पडतो. त्याला काही पोहायला येत नसतं, त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागतं. त्याचा आरडाओरडा ज्याने कानाखाली मारली असा तो पहिला मित्र पाहतो. महाराज, पाहता क्षणी तो पाण्यामध्ये उडी घेतो, त्याला पाण्याच्या बाहेर काढतो, नाकातोंडात गेलेलं पाणी बाहेर काढतो, त्याला शुद्ध येते, तो स्थिर होतो आणि इकडे पाहू लागतो तर आसपास कोणीच दिसत नाही. त्याच्या लक्षात येतं आपले प्राण वाचवले ते कोणी वाचवले? आपल्या याच मित्राने वाचवले. आणि म्हणून बाजूला पडलेला छोटा दगड उचलून मोठ्या दगडावर कोरून लिहू लागतो, आज माझ्या मित्राने माझ्यावर उपकार केले, त्यांनी माझे प्राण वाचवले. महाराज, ज्यांनी सुरुवातीला कानाखाली मारली असा तो पहिला मित्र, ज्याने अपमान केला असा तो पहिला मित्र, नवे नवे ज्याने प्राण वाचवले असा तोच पहिला मित्र, त्याच्या अंतःकरणामध्ये नानाविध चिकित्सा सुरू होतात. हा असा का करतोय? मग अशी हा रेतीमध्ये लिहित होता, आता दगडावरती लिहितोय, नेमकं झालं तरी काय? म्हणून तो त्याला प्रश्न करतो, काय करतोयस तू? मग अशी रेतीमध्ये लिहित होता, आता दगडावरती लिहितोय. त्यावेळेला त्या दुसऱ्या मित्रानं दिलेलं उत्तर मार्मिक आहे. तो बोलू लागतो, जीवनामध्ये अपमान झाला तर तो रेतीमध्येच लिहावा, का तर तो पुसला जात असतो, मात्र उपकार झाले तर ते दगडावरतीच कोरावे. म्हणजे उपकार स्मरणामध्ये ठेवले पाहिजेत, ही सत्कर्माची वृत्ती आहे महाराज. काही मंडळी म्हणतील, महाराज तुम्ही उपकाराबद्दल एवढं बोलताय, आम्ही प्रपंच करताना संसार करताना नित्याने कोणावर ना कोणावर तरी उपकारच करतो, तुम्ही काय वेगळं सांगता? महाराज, प्रपंचातला उपकारच ठरत नाही. याला तत्वज्ञानाच्या भूमिकेतूनही पटवून देतो, संत वाङ्मयाने पटवून देतो आणि युक्तिवादानेही पटवून देतो. अजातवाद सांगतात, एकमेव द्वितीयम नेहनास्ति किंचन, तो एकमेव परमात्मा आहे, दुसरं नाहीच, दुसरं हे काहीच नाही. हाच कठीण सिद्धांत ज्ञानोबा सोप्या भाषेत बोलतात. गुरु महाराज म्हणते ज्ञानदेव तुम्हाईसी. महाराज, या जोड चालीच्या आनंद करताच आषाढीवारी ज्ञानोबा तुकोबाऱ्यांसोबत चालत यावं लागतं, पण चालत येऊन दिंडीतच चालावं लागतं, हेही तितकंच खरं आहे. सोहळ्यामध्ये एक ज्येष्ठ कीर्तनकार आणि ब्रह्मलीन सद्गुरू भोसरीकर मौलींचं एक वाक्य सांगितलं होतं की म्हणे, त्यावेळेला देखील ज्ञानोबा तुकोबाऱ्यांना माहिती होतं की बरीच मंडळी ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचा सोहळ्यातील दिंडीतलं भजन सोडून 5-5, 10-10 किलोमीटर पुढे चालतात. म्हणून संतांनी त्यांच्याकरता प्रमाण खर्चिक घातलेलं आहे. पापाचे कळप आता आपण कुठल्या गाडीत बसतो हे आपल्याकडून ठरवा. मात्र संतांकडे विचार केला तर संतांचा विचार, ज्ञानियांचा राजा किंवा ज्ञानियांचा शिरोमणी, वंद्य जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानियांचे राजे असणारे, ज्ञानियांचे शिरोमणी असणारे ज्ञानोबा आहे.
बरं महाराज, संतांकडचं ज्ञान तुम्हा म्हणा जसं साधना करून प्राप्त करायला सांगितलं असं संतांचं ज्ञान नाही महाराज. पटून देतो. निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, मुक्ताबाई आणि ज्ञानोबा आहे प्रवास करत आहेत. वाटेत एक ध्यानस्थ बसलेले योगी आहेत. प्रकार असा असतो, कोणी जर मृत झाला असेल तर त्यांच्या समोर आणून ठेवलं जायचं आणि ते ज्यावेळेला मृत्यू बरी यायचे महात्मे त्यावेळेला ते योग सामर्थ्याने सगळ्यांना उठून आपापल्या घरी पाठवायचे मृत झालेल्या मंडळींना. हे सगळं काही दृश्य पाहतात. मुक्ताबाई ज्ञानोबारांना विचारतात, हा काय प्रकार आहे? ज्ञानोबाराय बोलतात, हे 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज आहेत आणि त्यांच्या त्या योगाचं सामर्थ्य. आणि म्हणून मुक्ताबाई म्हणतात, दादा त्यात काय अवघड आहे? मुक्ताबाई देखील त्याच पद्धतीचा एक प्रयोग करतात. सगळी मृत झालेली मंडळी उठून आपापल्या घरी गेलेली आहेत. ती चारही भावंडे पुढे प्रवास करतात. चांगदेव महाराज पुन्हा आपल्या वृत्तीवर येतात. पाहतात तर समोर कोणी एक दिसत नाही. शिष्याला विचारतात, एवढ्या कालावधीत कोणीच गेलं नाही का? जसं काही मंडळी जाण्याचीच वाट बघत असतात. कोणीच गेलं नाही का? ते बोलू लागतात, गेले होते, मात्र लहान मुले होते. त्यात एक चिमुरडी मुलगी, तिने देखील एक प्रयोग केल्याबरोबर सगळं मृत झालेली मंडळी उठून घरी गेलेले. चांगदेव महाराज लगेचच पत्र लिहायला बसतात. आता पूर्वीची पद्धत, मोठा व्यक्ती असेल तर पत्रामध्ये महोदय सनदेवी लिहिण्याची पद्धत होती आणि लहान असेल तर चिरंजीवल्या ही पद्धत होती. आताच्या काळात समजणार नाही, कारण हे व्हॉट्सअप आणि टेक्स्ट मेसेज मध्ये आपण अडकलोय. आता चांगदेव महाराजांना समजे ना, महोदय सनदेवी लिहावं तर वयाने लहान आहेत आणि वयाने लहान आहेत म्हणून चिरंजीवी लिहावं तर कामगिरी अत्यंत ज्ञानी व्यक्तीसारखी केली आहे. काय लिहावं हे 1400 वर्ष जगलेल्या चांगदेव महाराजांना समजे ना. कोरच पत्र शिष्याद्वारे पाठवतात. तो शिष्य चांगदेव महाराजांचा तो पत्र शिष्य ज्ञानोबारांच्या हातामध्ये देतो. मुक्ताबाई विचारतात, दादा काय लिहिलंय? ज्ञानोबाराय म्हणतात, काही नाही, कोरच पत्र आहे. मुक्ताबाई गोड बोलतात, 1400 वर्ष जगला मात्र चांगल्या कोरा तो कोरा राहिला. हे मुक्ताबाईनेच बोलावं. आपल्याला काळ नेहाला आल्यानंतर 14 सेकंद वाढवता येत नाही. त्यांनी 1400 वर्ष शरीर चिरंजीव ठेवलंय. मुक्ताबाई ज्ञानोबारांना म्हणतात, दादा त्याच्यावरच त्यांना काहीतरी बोध करा. आणि म्हणून त्याच्यावर जो काही बोध केला आपण संप्रदायामध्ये त्याला चांगदेव 65 असं बोलतो. 65 ओव्या ज्ञानोबारांनी लिहिल्या. बरं 65 का लिहिल्या यातही तात्री करतोय. चांगदेव महाराज 14 विद्या 64 कलांनी युक्त होते. 65वी कला ज्ञात नव्हती म्हणून 65 ओव्यांचा ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ चांगदेव महाराजांकडे आणून देतात. चांगदेव महाराज पहिलीच ओवी वाचतात, स्वस्ती श्रीवटेषु जोलपोनी जगदावसोदावी मजकरासो प्रगटाला करी, असं करत करत संपूर्ण ग्रंथ वाचून काढला. बोध होईना त्यावेळेला चांगदेव महाराजांच्या लक्षात आला, आपण समजत होतो ही लहान मुलं आहेत, मात्र हे कोण आहेत? उपगताचे ज्ञानी हे वर्म जानोने आले लोटांगणे चांगदेव महाराज. संतांकडचं जे ज्ञान आहे ते उपजत ज्ञान आहे. तुम्हा मना जसं शास्त्रामध्ये साधना करून प्राप्त करावं लागतं असं संतांकडचं ज्ञान नाही. संतांकडचं ज्ञान हे उपजत आहे म्हणून संतांचे उपकार जगत कल्याणार्थ ठरतात. मात्र थोडंसं माफी मागून बोलतो, सध्याच्या प्रवाहात महाराज मी किती ज्ञानी हे आपण समाजाला पटवून सांगतो. मला सांगा, आपण स्वतःला ज्ञानी, स्वतःला शहाणं बोलावं की जगाने आपल्याला शहाणं बोलावं? जगाने बोलावं. जगाने बोलताना 100 वेळेने शहाणं बोलावं का एका शहाण्याने शहाणं बोलावं? विठ्ठल शास्त्रकार विचार म्हणतात, संपूर्ण कुंभो न करोति शब्दम अर्धो घटो घोषमुपैति नूनं विद्वान कुनीन न करोति गर्वं कल्पन्ति मूढांस्तगुणिर्विहीना. दृष्टांत देतात. संपूर्ण कुंभ म्हणजे एखादी पाण्याची घागर आहे असं समजा. ती पाण्याची घागर संपूर्ण पाण्याने भरते, आवाज करते का? न करोति शब्दम. मात्र तीच घागर जर अर्धवट भरली तर खळखळ खळखळ आवाज करते. तद्वत अर्धवट ज्ञान बडबड करत पूर्ण झाल्यावर होत नसते. अध्यात्मामध्ये ज्याला ज्ञान संपादन झालेलं तो मी ज्ञानी हे सांगायला देखील उरत नाही, हे ज्ञानाचं लक्षण आहे. मग जो सांगत असतो तो अर्धवट ज्ञानी ओळखावा. संतांकडचं ज्ञान असं नाही आणि संतांकडचं ज्ञान ते उपजत आहे म्हणून संतांचे उपकार जगत कल्याणार्थ ठरतात. दातृत्व विचार केला संतांकडे तर जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदी वर्षते. महाराज उदारे प्रसिद्ध महत्वाचं पद आहे. संतांकडे कोणीही जावा, आपला प्रकार ज्ञानी अज्ञानी काही नाही. संत उदार उदर कशा करता? घातला दुकान व्यक्ती आणि आसीदान. संत महात्मे विचार करत नाहीत आणि म्हणून संतांकडे दातृत्व आहे आणि निरपेक्ष वृत्ती आहे. निरपेक्ष पद पटवून देण्याकरता भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्यायाच्या 6 श्लोकामध्ये आवडणाऱ्या भक्ताचा विचार मांडलेला आहे. त्यामध्ये 16व्या श्लोकात गीता बोलते, अनपेक्षा सुचिरदक्ष उदासीन गतव्यता सर्वान् परित्यागी यो मद्भक्ता समे प्रियः. अनपेक्षा यो मद्भक्ता समे प्रियः. भगवंताला आवडणारा भक्त कोणता? अनपेक्षा यो मद्भक्ता समे प्रियः. ज्याची मागणी संपली. तो कोबरे पुढे बोलतात, भक्ता येसे जाना जे देही उदास गेले अशाप शनिवार. ज्याची मागणी संपली या भक्त म्हणणारे तो कोबर आहे. निरपेक्ष वृत्ती पटवून देतो. तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे जातात आणि भगवान परमात्मा तुकोबारांना म्हणतात काहीतरी मागा.
त्यावेळेला तुकोबाराय काय बोलतात? मागणे ते सरे ऐसे करी देवा, माझी मागणीच संपू द्या, हीच मला मागणी द्या, याला निरपेक्ष वृत्ती बोलतात. विठ्ठल अशा चारही लक्षणाने संत महात्म्य परिपूर्ण आहे. म्हणून संतांचे उपकार हे जगत कल्याणार्थ ठरतात. बरं महाराज, कोणते संतांचे उपकार आहेत? अगणित आहेत. पंचविषयाचं चिंतन पहा. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याची उत्पत्ती पंचमहाभूतांच्या तमोगुणांपासून आहे. असं सूक्ष्म करत नाही महाराज. या विषयांचं चिंतन जर केलं, विषयांबद्दल उपभोग घेतल्यानंतरचा परिणाम लांब आहे. विषयांचं किंचित स्मरण जरी केलं तर भगवद्गीता बोलते, ध्यायतो विषयान् पुंसा संगस्ते सुपजायते संगा संजायते कामात् कामात् क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोहात् सम्मोहात् सुदेवी भ्रमात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. नश्यति नाही, प्रणश्यति. विषयांचं किंचित स्मरण जरी केलं मनुष्य प्रेतवत होतो. महाराज, तुम्ही आम्ही मंडळी सगळे विषयामध्ये महाराज वर्णन करतात प्रश्नार्थ.